वेलकम. संगीता मलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. इतिहास इयत्ता 11वी या विषयाची आपण नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. गुण आहेत 80 आणि दुसऱ्या सत्र परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ लेक्चर मी कालच केला होता, या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आज आपण उत्तरासह प्रश्नपत्रिका पाहूया, म्हणजे या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल. चला तर पाहूया. इतिहास इयत्ता 11वी या विषयाची 80 गुणांची नमुना प्रश्नपत्रिका दुसऱ्या सत्र परीक्षेची. प्रश्न क्रमांक पहिला अ आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. गुण 6 आहेत, म्हणजे विधान पूर्ण लिहायचं आहे, फक्त शब्द लिहायचा नाही आहे उत्तराचा. 1. येलो रिव्हर हे टिंबटिंब या चीनी नावाचे भाषांतर आहे. पर्याय केमेत, मदर, सॉरो, होयांग हो. आणि याचं अचूक उत्तर आहे होयांग हो. मग तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं आहे, येलो रिव्हर हे होयांग हो या चीनी नावाचे भाषांतर आहे. क्रमांक 2. अश्मक हा शब्द टिंबटिंब भाषेतील आहे. पर्याय पाली, संस्कृत, अर्धमागधी, प्राकृत. आणि याचं अचूक उत्तर आहे संस्कृत. क्रमांक 3चं विधान. सातवाहन राजा हाल याने टिंबटिंब हा ग्रंथ लिहिला. पर्याय बृहत्कथा, गाथा सप्तशती, कातंत्र, मेघदूत. आणि अचूक उत्तर आहे गाथा सप्तशती. क्रमांक 4चं विधान आहे. गुप्तवंशाचा संस्थापक टिंबटिंब हा होता. पर्याय श्रीगुप्त, घटोत्कच, समुद्रगुप्त, रामगुप्त. आणि अचूक पर्याय आहे श्रीगुप्त. पूर्ण वाक्यात लिहायचं. 5. वाकाटक घराण्यातील प्रसिद्ध राजा टिंबटिंब हा होता. पर्याय सर्वसेन, प्रवरसेन, जयसिंग, चंद्रगुप्त. आणि अचूक उत्तर आहे प्रवरसेन. क्रमांक 6. हंबुराबी हा टिंबटिंब येथील प्रसिद्ध राजा होता. पर्याय सिरिया, बॅबिलॉन, चीन, ग्रीस. आणि अचूक उत्तर आहे याचं बॅबिलॉन. प्रश्न पहिल्यातलाच ब प्रश्न आहे. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 4 गुण. 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि एक जोडी चुकीची असते, त्यातली दुरुस्त करून लिहायची. अ गटामध्ये पाहू. सेतुबंध काव्य पाणिनी, हरिविजय ग्रंथ सर्वसेन, इंडिका ग्रंथ मॅगस्थेनिस, संगीत रत्नाकर सारंगदेव. आणि दुरुस्त करून लिहूया जोडी. सेतुबंध काव्य दुसरा प्रवरसेन, ही जोडी आपण दुरुस्त केली. ब गट. क्षौम लिनन कापड, पुष्पपट्ट सुती कापड, हे चुकीचं आहे. दुकुल रेशमी कापड, अंकुश मलमल कापड. आपण चुकीची जोडी दुरुस्त करू. पुष्पपट्ट फुलांची नक्षी असलेले कापड. पुढचा क गट आहे. राजस्थान चव्हाण, कनौज प्रतिहार, बुंदेलखंड चंदेल, त्रिपुरी परमार. आणि चौथं चुकीचं आहे, ते दुरुस्त करूया. त्रिपुरीची जोडी आहे कलचुरी. ड गट. खाफी खान अकबरनामा, हे चूक आहे. मलिक मोहम्मद जायसी पद्मावत, संत कबीर दोहे, मिर्झा हैदर तारिखे रशिदी. चुकीची जोडी दुरुस्त करू. खाफी खान तारिखे खाफी खान. प्रश्न दुसरा ओ आहे. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटनासंबंधीची नावे लिहा. गुण 4 आहेत आणि 4च लिहायचे आहेत. क्रमांक 1. भाषाशास्त्राची एक शाखा, त्याला फिलॉलॉजी असं म्हणतात. एका शब्दात उत्तर लिहायचं. 2. अखमोनियन साम्राज्याचा शेवटचा सम्राट होता. सम्राट तिसरा दारियुश, असं उत्तर लिहायचं. 3. सम्राट अशोकाचा पुत्र, त्याचं नाव आहे महेंद्र. आणि क्रमांक 4. मलायूचा शेवटचा राजा, त्याचं नाव आहे श्रीविजय. 4 गुणांच्यासाठी 4 उत्तरं लिहायची. ब आकडा आहे. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. गुण आहेत 4. क्रमांक 1. विजापूर दरबारने अफजलखानास स्वराज्यात पाठवले. पर्याय आहेत शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी, किल्ले बांधण्यासाठी, महसूल गोळा करण्यासाठी, निजामाचा पराभव करण्यासाठी. अचूक उत्तर आहे शिवाजी राजांचा बंदोबस्त करण्यासाठी. 2. बादशाह औरंगजेब शेवटचे 25 वर्ष दक्षिणेत राहिला. पर्याय देवगिरी जिंकण्यासाठी, स्वराज्य नष्ट करण्यासाठी, शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी, सैनिकांची जुळवाजुळव करण्यासाठी. अचूक उत्तर आहे स्वराज्य नष्ट करण्यासाठी.
क्रमांक 3, राष्ट्रकूट घराण्याचा ऱ्हास झाला. पर्याय: परमार व कल्याणीच्या चालुक्यांचे आक्रमण झाले, पल्लवांचे आक्रमण झाले, वाकाटकांचे आक्रमण झाले, चेरांचे आक्रमण झाले. अचूक पर्याय आहे पहिला, परमार व कल्याणीच्या चालुक्यांचे आक्रमण झाले. 4, सम्राट अशोकानंतर मौर्याची राजकीय अवनती झाली. पर्याय: मध्यवर्ती प्रशासन यंत्रणा कमकुवत झाली, नैसर्गिक संकट आले, सैनिकांनी विद्रोह केला, हुणांचे आक्रमण झाले. अचूक उत्तर आहे मध्यवर्ती प्रशासन यंत्रणा कमकुवत झाली. प्रश्न 3 आहे, सोबतच्या नकाशावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 5 आहेत आणि 5 प्रश्न आहेत. पुढच्या स्लाईडवर नकाशा आहे. हा नकाशा आहे तो पाहूया आपण. नकाशा अगोदर नकाशा दिलेला आहे, त्याची उत्तरं येतील म्हणून मी अगोदर उत्तरच घेऊया, नकाशा नंतर पाहू. क्रमांक 1, भारताच्या दक्षिणेस भोसल्यांचे राज्य कोणत्या प्रांतामध्ये होते? त्याचं उत्तर आहे कर्नाटक, तामिळनाडू. कर्नाटक लिहिलं तरी चालेल. 2, भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? त्याचं उत्तर आहे हिंदी महासागर. 3, विजयदुर्ग कोणत्या समुद्रकिनाऱ्यावर आहे? त्याचं उत्तर आहे अरबी समुद्र. नंतर 4, ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? त्याचं उत्तर आहे बंगालचा उपसागर. आणि 5, हैदराबाद येथे कोणाची सत्ता होती? त्याचं उत्तर आहे निजाम. आणि या नकाशा आहे पहा, मराठी सत्तेचा विस्तार इसवी सन 1758चा. पुस्तकात व्यवस्थित नकाशा दिसेल, उत्तरे सापडतील. प्रश्न क्रमांक 4 आहे, पुढे संकल्पना चित्र दिलेली ती पूर्ण करायची. कोणतेही 4, 6 दिले 4च सोडवायची. आणि गुण आहेत 8. आता विषय दिलेला आहे मणी बनवण्याची कार्यपद्धती आणि त्याचा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा टप्पा, त्याची उत्तरं लिहायची. पहिला टप्पा आहे उपयुक्त दगड व शंख मिळण्याचे स्रोत माहीत असणे. दुसरा टप्पा आवश्यक तो कच्चा माल मिळवणे. तिसरा टप्पा कच्चा माल कामाच्या जागेपर्यंत वाहून आणणे. आणि चौथा टप्पा दगड व शंख यापासून गुळगुळीत व नियमित आकाराचे मणी बनवणे. दुसरं संकल्पना चित्र दिलेलं आहे. विषय जैन धर्मातील पंचमहाव्रते आणि 5 आहेत, त्यातलं एक उत्तर दिलेलं आहे अस्तेय. आता इथे 4 चौकटीमध्ये उत्तरं लिहायची आहेत. अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. पुढचं संकल्पना चित्र दिलेलं आहे. प्राचीन काळातील भारतातून दूर दूरच्या प्रदेशांशी असणाऱ्या व्यापारांची माहिती देणाऱ्या ग्रंथांची नावं लिहायची. 4 ग्रंथ लिहायचे आहेत. कथासरित सागर, दीपवंश, महावंश आणि जातक कथा, यातून माहिती मिळते व्यापाराची. पुढचं दिलेलं आहे संकल्पना चित्र. विषय प्राचीन काळातील दक्षिण भारतातील राज्य 4 नावं लिहायची आहेत. ती नावं आपण लिहूया. चोळ, पांड्य, चेर, पल्लव. 5वं संकल्पना चित्र आहे. प्राचीन व्यापारातील महाराष्ट्रातील महत्त्वाची केंद्रे, 4 केंद्रांची नावं लिहायची आहेत. पैठण, तेर, कोल्हापूर आणि भोकरदन. 6वं, इथे ग्रंथ आणि ग्रंथाचं कर्ता, इथं कालिदास, कातंत्र, बृहत्कथा, बाणभट्ट नावं दिलेली आहेत. 4 बाकी नावं लिहूया आपण. कालिदासाचं मेघदूत ग्रंथ किंवा काव्य, बृहत्कथाचं गुणाढ्य ग्रंथ, बाणभट्टाचं हर्षचरित आणि कातंत्र लिहिलेलं आहे सर्ववर्माने. प्रश्न 5वा आहे, टिपा लिहा. कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे. 5 दिलेत आणि गुण आहेत 6, म्हणजे 2 गुणांच्यासाठी 1. बनास संस्कृती, नास्तिक दर्शन, गाथा सप्तशती दर्शन, गुप्तकालीन शिल्पकला, सुलतानशाही कालखंडातील नाणी. याची उत्तरं आपण टिपा म्हणून पाहूया. क्रमांक 1, बनास संस्कृती. उत्तर क्रमांक 1, राजस्थानातील मेवाड प्रदेशात आहाड किंवा बनास या नावाने ओळखली जाणारी ही संस्कृती हडप्पा संस्कृतीची समकालीन होती. 2, इसवी सन पूर्व 4000 वर्षापूर्वी बनास नदीच्या उपनदीवर आहाड हे गाव वसले आहे, म्हणून या संस्कृतीस आहाड संस्कृती किंवा बनास संस्कृती असे म्हणतात. 3, उदयपूर जवळचे बालाथल आणि गिलुंड ही या संस्कृतीतील महत्त्वाची ठिकाणे आहेत. 4, बालाथलमध्ये मोठ्या प्रमाणात मातीची भांडी, हत्यारे व अन्य वस्तू तयार होत असत. दुसरी टिपा आहे नास्तिक दर्शन. उत्तर 1, नास्तिक म्हणजे ईश्वराचे अस्तित्व नाकारणारे व दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्व व उत्तर मीमांसा, वेदांत अशी ठळक 6 दर्शने आहेत. 2, या तत्त्वज्ञानात यज्ञसंस्था,
गृहस्थ जीवन याबरोबरच मानवी अस्तित्वाचा अर्थ, मृत्यूचे रहस्य व त्याचा प्रवास, पुनर्जन्म इत्यादी अमूर्त गोष्टींचे विवेचन आहे. 3. जैन व बौद्ध तत्त्वज्ञानाने आत्म्याचे चिरंतन अस्तित्व नाकारले. चार्वाक किंवा लोकायत या नास्तिक दार्शनिकाने वेदप्रामाण्य, ईश्वर, परलोक या कल्पना नाकारल्या. 4. या नास्तिक दर्शनांनी कर्मकांडाला विरोध केला. या दर्शनांनी भौतिकवादी विचार मांडले. पारलौकिक विषयांना नाकारणाऱ्या जैन, बौद्ध व चार्वाक, लोकायत या दर्शनांना म्हणजे तत्त्वज्ञानाला नास्तिक दर्शने असे म्हणतात. क्रमांक 3 ची टिपा आहे गाथा सप्तशती ग्रंथ. उत्तर 1. सातवाहन राजा हाल याने प्राकृत भाषेतील निवडक 700 गाथांचा संग्रह संपादित केला होता. त्यास गाथा सप्तसई म्हणजेच गाथा सप्तशती असे म्हणतात. 2. महाराष्ट्री प्राकृत भाषेत रचलेला हा पहिला ग्रंथ आहे. 3. त्यात 1. मानवी भावना व व्यवहार आणि 2. निसर्गाचे अत्यंत सुरस व सौंदर्यपूर्ण चित्रण आहे. 4. विविध व्रते, आचार आणि तत्कालीन उत्सव यांचेही वर्णन त्यात आहे. म्हणजेच तत्कालीन महाराष्ट्रातील समाज जीवनाचे प्रतिबिंब त्यात उमटले आहे. 5. आधुनिक मराठी भाषेतील अनेक शब्दांचे मूळ या ग्रंथातील शब्दात सापडते. यातील कवितांवरून महाराष्ट्री प्राकृत आणि आधुनिक मराठी भाषा यांच्यातील दुवे स्पष्ट होतात. 4थी टिपा आहे गुप्तकालीन शिल्पकला. त्यातलं 1. गुप्तकालीन समृद्धता तत्कालीन मूर्तिशिल्पावरून समजते. 2. मानवी आकृती हा गुप्तकालीन शिल्पकलेचा केंद्रबिंदू होता. 3. भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया या काळात रचला गेला. देवी देवतांच्या मूर्ती व मानवी शिल्पे या काळात घडवल्या गेल्या. सारनाथ, देवगड, अजिंठा व अन्य अनेक ठिकाणी या काळातील शिल्पे आढळतात. 4. हिंदू, बौद्ध, जैन धर्मातील देवी देवतांच्या मूर्त्या घडवताना प्रस्तर व धातूंच्या बरोबरच मातीचाही उपयोग केला जात असे. 5वी टिपा आहे सुलतानशाही कालखंडातील नाणी. उत्तर 1. सुलतानशाही राजवटीत प्रत्येक सुलतानाने विविध प्रकारची नाणी पाडली. पहिला सुलतान अल्तमश याने टंका हे चांदीचे नाणे पाडले. 2. मुहम्मद बिन तुघलक हा तांब्याची नाणी पाडणारा पहिला सुलतान होय. तो आदेश मागे घेऊन त्याने पुन्हा सोन्या चांदीचीच नाणी पाडली. 3. हिंदू राजांच्या नाण्यांवर देवदेवतांच्या प्रतिमा असत. सुलतानशाहीत चलन व्यवस्थेत मूलगामी बदल झाले. देवतांऐवजी सुलतानाच्या प्रतिमा आणि त्यांची नावे कोरली जाऊ लागली. 4. नाण्यांवर टाकसाळीचे ठिकाण, नाणे पाडण्याचे वर्ष इत्यादी मजकूर अरेबिक लिपीत कोरला जाऊ लागला. 5. नाण्यांच्या वजनासाठी तोळा हे प्रमाण प्रचलित झाले. प्रश्न क्रमांक 6. पुढील विधाने कारण स्पष्ट करा. कोणतेही 3 प्रश्न सोडवा. गुण आहेत 9. म्हणजे एक प्रश्न 3 गुणांच्यासाठी 5 दिलेले आहेत. 3 सोडवा. 1. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. 2. 16 महाजनपदांचा उदय झाला. 3. भारतात अरब सत्तेचा विस्तार झाला नाही. 4. बाबराच्या विरोधात राजपूत राजे एकत्र आले. 5. शहाजी राजांना स्वराज्याचे संकल्पक म्हटले जाते. क्रमांक 1. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. उत्तर 1. उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेला हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीस लागला. 2. मेसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता कमी होण्याचा हडप्पा संस्कृतीवरही परिणाम झाला. 3. हडप्पाकालीन वसाहतीत सतत अंतर्गत लढाया होत असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतरही झाले. 4. सतत पीक घेतल्याने पिकाऊ जमिनीचे रूपांतर खारवट होत गेल्याने शेतीचे उत्पादन कमी होत गेले. 5. सरस्वती नदीच्या खोऱ्यात घडून आलेल्या प्रचंड भूकंपाने या संस्कृतीची मोठी वाताहत झाली. अशा अनेक कारणांनी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. क्रमांक 2. 16 महाजनपदांचा उदय झाला. उत्तर 1. सप्तसिंधूच्या प्रदेशातून स्थलांतर केलेले वैदिक जन गंगा यमुनेच्या दुआबात स्थिरावले. 2. कालांतराने भौगोलिक सीमांनी बांधलेली आणि स्वतःची प्रशासन यंत्रणा असलेली जनपदे अस्तित्वात आली. 3. या जनपदात पुढे भौगोलिक विस्ताराची महत्त्वाकांक्षा निर्माण होऊन त्यांच्यात संघर्ष झाले. 4. या सत्ता संघर्षात प्रबल ठरलेल्या जनपदांनी जिंकून घेतलेल्या जनपदांचा भूप्रदेश आपल्या जनपदात सामावून घेऊन आपल्या सीमा विस्तारल्या. त्यातूनच इसवी सन पूर्व 600च्या दरम्यान भारतीय उपखंडात 16 महाजनपदांचा उदय झाला. क्रमांक 3. भारतात अरब सत्तेचा विस्तार झाला नाही. उत्तर 1. इसवी सन 712 साली
उमायद घराण्यातील मोहम्मद बिन कासिम या अरब सेनापतीने भारताच्या सिंध प्रांतावर आक्रमण केले. 2. त्याने सिंधपासून मुलतानपर्यंतचा सर्व प्रदेश जिंकून घेतला. 3. मात्र तो आपली सत्ता भारतात स्थिर करू शकला नाही. 4. त्याच्यानंतर येथे आलेल्या तुर्कांनी हा प्रदेश जिंकून येथे इस्लामी सत्ता प्रस्थापित केली. त्यामुळे भारतात अरब सत्तेचा विस्तार झाला नाही. क्रमांक 4. बाबराच्या विरोधात राजपूत राजे एकत्र आले. उत्तर 1. इसवी सन 1526च्या पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला. 2. या युद्धात अनेक राजपूत राजे युद्धापासून अलिप्त राहिले. 3. त्यानंतर मात्र मेवाडचा राजा राणा संग याने बाबराला प्रतिकार करण्यासाठी सर्व राजपूत राजांना एकत्र आणले. 4. बाबराच्या विरोधात सर्व राजे राणा संग याच्या नेतृत्वाखाली एकत्र आले, परंतु युद्ध कौशल्याच्या जोरावर बाबराने राजपूत राजांचा पराभव केला. 5. शहाजी राजांना स्वराज्याचे संकल्पक म्हटले जाते. उत्तर 1. स्वराज्य स्थापन करावे ही शहाजी राजांची तीव्र इच्छा होती. 2. याच उद्देशाने त्यांनी शिवराय जिजाबाई यांना विश्वासू व कर्तबगार सहकारी देऊन बंगळूरहून पुण्याला पाठवले. 3. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांची पत्नी जिजाऊंनी शिवरायांना प्रोत्साहन दिले, म्हणून शहाजी राजांना स्वराज्याचे संकल्पक म्हटले जाते. प्रश्न 7वा आहे. 9 गुणांचा प्रश्न आहे. तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 दिलेले आहेत आणि 9 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. सातवाहन काळात प्राकृत भाषेला प्रोत्साहन मिळाले. 2. सुलतान राजवटीत कापड उद्योग भरभराटीस पोहोचला होता. 3. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. 4. हडप्पा संस्कृतीतील नगरात सुसंघटित प्रशासन यंत्रणा असावी. 5. प्राचीन काळी तक्षशिला हे विद्येचे व शिक्षणाचे केंद्र होते. स्वमत आपण नोंदवूया. क्रमांक 1. सातवाहन काळात प्राकृत भाषेला प्रोत्साहन मिळाले. उत्तर. सातवाहन काळात प्राकृत भाषेला प्रोत्साहन मिळाले हे पुढील बाबींवरून स्पष्ट होईल. 1. सातवाहनांच्या काळात प्राकृत भाषा व साहित्य यास राज्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिले. 2. राजा हाल याने गाथा सप्तशती या प्राकृत भाषेतील ग्रंथात 700 निवडक कवितांचे संपादन केले. त्यातील अनेक रचना महाराष्ट्री प्राकृत भाषेत आहेत. 3. महाराष्ट्री प्राकृत भाषेत आधुनिक मराठी भाषेचे मूळ सापडते. 4. राजा हाल याचा मंत्री असलेला गुणाढ्य याने प्राकृत भाषेत बृहत्कथा नामक ग्रंथ लिहिला. 5. सातवाहनांच्या साम्राज्यात आजचा महाराष्ट्र समाविष्ट होता. त्यांनी महाराष्ट्री प्राकृत भाषेला प्रोत्साहन दिल्याने कालांतराने मराठी भाषेचा विकास झाला. क्रमांक 2. सुलतान राजवटीत कापड उद्योग भरभराटीस पोहोचला होता. उत्तर 1. सुलतान राजवटीत शेतीबरोबरच कापड उद्योग मोठ्या प्रमाणात चालू होता. 2. सुती कापड, मलमलचे कापड यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असे. 3. तागाचे कापड, सॅटिन, किनकाप म्हणजे जरीचे कापड यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असे. 4. दिल्ली, आग्रा, लाहोर, सुलतान, बनारस, लाहोर, मुलतान, बनारस, पाटणा, खंबायत, बऱ्हाणपूर, देवगिरी ही सुलतान राजवटीच्या काळातील कापड उद्योगाची प्रमुख केंद्रे होती. 5. सुती कापडाची निर्यात बंगाल व गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात होत असे. 6. कापड रंगवण्याचा उद्योगही मोठ्या प्रमाणात चालत असे. अशा रीतीने सुलतान राजवटीत कापड उद्योग भरभराटीस पोहोचला होता हे दिसून येते. क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. उत्तर 1. इसवी सन 1657च्या सुमारास कल्याण व भिवंडी मिळाल्यानंतर स्वराज्याची सीमा समुद्रात भिडली. 2. महाराजांनी लढाऊ नौका बांधण्याचे तंत्र आत्मसात केले आणि 1675 अखेर त्यांच्याकडे 400 युद्धनौका होत्या. 3. महाराजांनी सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत गलबते सुरतेच्या किनाऱ्यावर आणून गलबतातून लूट स्वराज्यात आणली. 4. महाराजांनी जमिनीबरोबरच समुद्रावर सत्ता स्थापन केली. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. क्रमांक 4. हडप्पा संस्कृतीतील नगरात सुसंघटित प्रशासन यंत्रणा असावी. उत्तर. हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृती होती आणि त्यांची सुसंघटित अशी प्रशासन यंत्रणा होती याचे पुरावे सापडतात. 1. हडप्पाकालीन नगरांची रचना नियोजनपूर्वक केलेली आढळते. नागरी वसाहत आणि बालेकिल्ला असे नगरांचे 2 भाग असत. बालेकिल्ल्यात नगरप्रमुख प्रशासकीय अधिकारी राहत असत. 2. दैनंदिन व्यवहार आणि व्यापार यावर मध्यवर्ती प्रशासनाचे नियंत्रण होते. क्रमांक 3.
व्यापारी वस्तूंचे उत्पादन आणि आयात निर्यात यासाठी नगरे व गाव वसाहत यांच्या व्यवस्थापनासाठी त्या काळात एक सुसंघटित प्रशासन यंत्रणा असावी. 4. नगरांची रचना, विटांचे आकार, वजने मापे, विविध वस्तूंचे आकार, मुद्रांची निर्मिती इत्यादींचे प्रमाणीकरण या प्रशासन यंत्रणेमार्फत होत असावे. 5. प्रशासन यंत्रणेची सूत्रे धर्मप्रमुखाच्या हातात होती असे मानले जाते. 6. नगरातील समाजजीवन, धार्मिक व सांस्कृतिक बाबी यांचे व्यवस्थापन मध्यवर्ती प्रशासन यंत्रणेकडेच असावे. 5. प्राचीन काळी तक्षशिला हे विद्येचे व शिक्षणाचे केंद्र होते. उत्तर 1. प्राचीन काळातील तक्षशिलेत अनेक विद्वान राहत होते. 2. या विद्वानांची कीर्ती ऐकून भारतीय उपखंडातील विविध प्रदेशातून अनेक विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत असत. 3. त्या काळात तक्षशिलेला अनौपचारिक विश्वविद्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. 4. सम्राट अशोकाच्या काळात तक्षशिला हे बौद्ध परंपरेच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. त्यामुळे तक्षशिला हे प्राचीन काळी विद्येचे आणि शिक्षणाचे केंद्र बनले होते. प्रश्न क्रमांक 8. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 10 गुण आहेत आणि 3 दिलेले. 3 पैकी 2 सोडवा म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. प्राचीन कालखंडातील भारत आणि चीन यांच्या संबंधाची माहिती लिहा. 2. म्यानमार आणि भारत यामधील सांस्कृतिक संबंधाविषयी माहिती लिहा. 3. मुघल काळात महसूल व्यवस्थेत कोणते बदल करण्यात आले. पहिला प्रश्न आहे, प्राचीन कालखंडातील भारत आणि चीन यांच्या संबंधाची माहिती लिहा. त्यासाठी मुद्दे पण दिलेले असतात. व्यापारी संबंध, बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार आणि सेरेंडियन कलाशैली. उत्तर, भारत आणि चीन यांच्यात काही प्राचीन काळापासून व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध होते. व्यापारी संबंध. 1. भारत आणि चीन यांच्यात रेशीम मार्गाने व्यापार चालत असे. हा व्यापारी मार्ग भारत, मध्य आशिया व चीन देशातून जातो. 2. जिजियांग प्रांतातून रेशीम मार्गाच्या 2 उपशाखा तक्षशिला नगरीपर्यंत येत असत. 3. त्यातील एक शाखा गांधार प्रदेशाकडे तर दुसरी लेह मार्गे काश्मीरमध्ये पोहोचत असे. 4. रेशीम मार्गाच्या मुख्य मार्गावर व्यापाऱ्यांसाठी निवासाची व भोजनाचीही सोय असे. बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार. 1. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला सुरुवात झाली. 2. हान घराण्यातील राजा मिंग ती याने भारतात पाठवलेल्या प्रतिनिधींबरोबर चीनमध्ये गेलेल्या कश्यप, मातंग आणि धर्मरक्ष या भिक्खूंनी अनेक बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केल्याने धर्मप्रसारात चालना मिळाली. 3. 6व्या शतकापर्यंत बौद्ध धर्माची चीनमध्ये लोकप्रियता शिगेस पोहोचली. 4. चीनमधील अनेक प्रवासी भारतातील बौद्ध केंद्रांना भेटी देऊ लागले. 5. बौद्ध धर्माचे सर्व संप्रदाय चीनमध्ये प्रस्थापित झाले. सेरेंडियन कलाशैली. 1. चीनमध्ये महायान बौद्ध भिक्खू मध्य आशियातून आलेले होते. 2. त्यांच्या प्रभावाखाली चीनमध्ये गौतम बुद्ध व बोधिसत्वांच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली. 3. चीनच्या जिजियांग प्रांतात उदयास आलेल्या या कलाशैलीला सेरेंडियन कलाशैली असे म्हणतात. 4. सेरेन म्हणजे चीन व इंडिया असे 2 शब्द एकत्र येऊन सेरेंडियन हा शब्द तयार होतो. 5. सेरेंडियन कलाशैलीवर गांधार शैलीचा प्रभाव पडलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, म्यानमार आणि भारत यामधील सांस्कृतिक संबंधाविषयी माहिती लिहा. उत्तर. 1. म्यानमार भारताच्या ईशान्य सीमेलगत असलेला शेजारी देश आहे. ब्रह्मदेश हे या देशाचे पूर्वीचे नाव आहे. 2. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात उत्तर आणि मध्य ब्रह्मदेशात प्यू या नावाने ओळखली जाणारी नगरराज्ये अस्तित्वात होती. त्यापैकी श्री क्षेत्र हे विस्ताराने सर्वात मोठे राज्य होते. 3. श्री क्षेत्र राज्याचा संस्थापक असलेले 2 भाऊ हे गौतम बुद्ध यांच्या शाक्य कुळातील होते. 4. इसवी सनाच्या पहिल्या शतकात पगान किंवा बगान हे राज्य उदयास आले. 11व्या शतकात त्याचे साम्राज्यात रूपांतर झाले आणि त्यात श्री क्षेत्रसह सर्व प्यू नगरराज्ये विलीन झाली. 5. पगान साम्राज्याचा अनवरत हा म्यानमारच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ राजा मानला जातो. त्याच्या कारकिर्दीत आग्नेय आशियान क्षीण होत चाललेल्या थेरवादी बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले. 6. यांगान किंवा रंगून शहरात 6व्या ते 10व्या शतकांच्या दरम्यान बांधला गेलेला श्वेडगॉन पॅगोडा हा म्यानमारमधील स्तूप बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहे. 7.
म्यानमारमधील 2 व्यापारी बंधू भारतात आले असताना त्यांची गौतम बुद्धाशी भेट झाली. त्यावेळी त्यांना गौतम बुद्धाच्या मस्तकाचे 8 केस मिळाले होते. मायदेशात गेल्यानंतर हा अमूल्य ठेवा त्यांनी राजाच्या हवाली केला. तो जोपासण्यासाठी राजाने श्वेडगॉन पॅगोडा बांधला. भारत म्यानमार सांस्कृतिक संबंधाची घनिष्ठता या वास्तूच्या निर्माणातून व्यक्त होते. 8. 11व्या ते 12व्या शतकात सम्राट क्वांझिंथा याच्या कारकिर्दीत बांधले गेलेले आनंद मंदिर ही वास्तू भारतीय व पगान स्थापत्यशैलीच्या संमिश्र बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहे. 9. ब्रिटिश राजवटीत ब्रह्मदेश भारतातील वसाहती साम्राज्याचा एक भाग होता. त्या कालखंडात प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले सांस्कृतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. 3. मुघल काळामध्ये महसूल व्यवस्थेत कोणते बदल करण्यात आले? उत्तर: मुघल काळात महसूल व्यवस्थेत पुढील बदल करण्यात आले. 1. जमिनींचे सर्वेक्षण करून जमिनींची प्रतवारी सुपीक, नापीक, बागायत, जिरायत अशा 4 विभागांमध्ये करण्यात आली. 2. प्रत्येक शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमिनीचे क्षेत्र नोंदवले गेले. 3. मागील 10 वर्षातील शेती उत्पन्नाची सरासरी काढून त्याच्या 1/3 हिस्सा जमीन महसूल म्हणून निश्चित करण्यात आला. 4. हा महसूल पुढील 10 वर्षासाठी कायम ठेवल्याने शेतकरी महसुलाबाबत निश्चिंत झाला. 5. दुष्काळ, महापूर, रोगराई अशा संकटांच्या काळात शेतकऱ्यांना सूट किंवा माफी देण्यात येत असे. 6. महसूल नक्की झाला की शेतकऱ्याकडून कबुलायत व पट्टा ही कागदपत्रे तयार केली जात असत. 7. महसूल रोख किंवा शेतमालाच्या स्वरूपात घेतला जात असे. 8. जमीन कसण्यासाठी कर्जाऊ रक्कम देऊन ती हप्त्याने वसूल केली जात असे. प्रश्न क्रमांक शेवटचा 9वा. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 3च प्रश्न सोडवायचेत आणि गुण 15 आहेत, म्हणजे 5 गुण आहेत एका प्रश्नाला. 5 पैकी 3 सोडवा. 1. सातवाहन घराण्याची माहिती लिहा. 2. गुप्त कालखंडातील विविध क्षेत्रातील प्रमाणीकरण कसे झाले ते लिहा. 3. शिलाहार घराण्याची माहिती लिहा. 4. थायलंडमधील भारतीय संस्कृतीचा प्रसार स्पष्ट करा. 5. मुघल काळातील स्थापत्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. सविस्तर उत्तरे आपण लिहूया. क्रमांक 1. सातवाहन घराण्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. मुद्दे: उदय व राज्यविस्तार, प्रशासन व्यवस्था, उद्योग व व्यापार, साहित्य व कला. उत्तर: पहिला मुद्दा आहे सातवाहन घराण्याचा उदय व राज्यविस्तार. 1. मौर्य साम्राज्याचे विघटन या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन राजा सिमुक याने सातवाहन घराण्याची स्थापना केली. 2. सुरुवातीस नाशिक, पुणे आणि औरंगाबाद क्षेत्रात असलेल्या साम्राज्याचा विस्तार महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशात झाला. 3. गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा पराभव करून पश्चिम व मध्य भारतात साम्राज्य विस्तार केला. राजस्थान व मध्य भारतातील गणराज्ये आपल्या नियंत्रणाखाली आणली. त्यानंतर त्याने संपूर्ण दक्षिण पथात दिग्विजय केला. दक्षिणेकडील अनेक राजांनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारले. ब. प्रशासन व्यवस्था. 1. सातवाहन साम्राज्याची विभागणी लहान प्रांतात करण्यात आली. प्रत्येक प्रांतात अमात्य व महाभोज या मुलकी अधिकाऱ्यांची आणि महासेनापती व महारथी या लष्करी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. 2. ग्राम हा प्रशासनाचा सर्वात लहान घटक होता. ग्राम करांचा स्रोत आणि युद्धप्रसंगी सैनिक भरतीचे साधन होते. ग्राम हे मध्यवर्ती यंत्रणेशी संलग्न होते. क. उद्योग व व्यापार. 1. शेती हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते. 2. उद्योग व व्यापारात वाढ होऊन कुंभकार, तेलाचे उत्पादन करणारे, विणकर इत्यादी व्यावसायिकांच्या श्रेणी स्थापन झाल्या. 3. प्रतिष्ठान किंवा पैठण, नगर, तेर, नाशिक, नाशिक आणि करहाटक म्हणजे कराड यासारखी व्यापारी नगरे उदयास आली. 4. सोपारा, कल्याण व भरूच ही बंदरे रोमशी असलेल्या व्यापाराची प्रमुख केंद्रे होती. नाणेघाटातून मालाची वाहतूक केली जात असे. 5. सुती कापड, विविध प्रकारची मलमल, अंकिक व गोणपाटांची निर्यात केली जात असे. ड. साहित्य व कला. 1. सातवाहन काळात विद्येला व कलेला राजाश्रय मिळाला. राजांनी प्राकृत भाषेतील साहित्य निर्मितीस प्रोत्साहन दिले. 2. राजा हाल याने गाथा सप्तशती या भाषा संग्रहाचे संपादन केले. गुणाढ्य याने पैशाची या प्राकृत भाषेत बृहत्कथा नामक ग्रंथ लिहिला. सर्ववर्माने संस्कृत व्याकरणावर कातंत्र हा ग्रंथ लिहिला. 3. शिल्पकलेच्या भारतीय शैलीचा विकास झाला. सांची येथील क्रमांक 1च्या स्तूपाभोवतीची 4 तोरणे
व कार्ले, भाजे आणि नाशिक इत्यादी ठिकाणचे डोंगर करून निर्मित विहार व चैत्यगृह आणि अजिंठा येथील विश्वविख्यात लेण्यातील 8, 9, 10, 11, 12, 13 क्रमांकाची लेणी ही शिल्पकलेची उत्तम नमुने आहेत. दुसरा प्रश्न आहे, गुप्त कालखंडात विविध क्षेत्रात प्रमाणीकरण कसे झाले ते लिहा. आणि मुद्दे आहेत प्रशासनाची विभागणी, शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना, गुप्तकालीन नाणी व नाणकशास्त्रातील प्रगती. उत्तर. पहिला मुद्दा आहे प्रशासनाची विभागणी. 1. गुप्तकालीन प्रशासन हे विकेंद्रित होते. स्थानिक पातळीवर अनेक निर्णय घेतले जात असत. 2. राजा प्रशासनाचा केंद्रबिंदू होता. राजपुत्र, अमात्य व सल्लागारांच्या मदतीने तो राज्यकारभार करीत असे. 3. साम्राज्याची प्रांतात विभागणी केली जात असे. प्रांतपाल हा त्याचा प्रशासक असे. राजपुत्र प्रांतपाल म्हणून काम करीत असत, तेव्हा त्यांना कुमारामात्य असं म्हणत. 4. प्रांताची विषय या उपविभागात विभागणी केली जात असे. विषयपती हा उपविभागाचा प्रशासक असे. 5. विषयाची जिल्ह्यात विभागणी केली जात असे. आयुक्तक हा जिल्ह्याचा कारभार बघत असे. ब. मुद्दा आहे शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना. 1. स्थानिक लोकांना शेतजमिनी कसण्यासाठी दिल्या जायच्या. 2. धार्मिक व शैक्षणिक संस्थांना दिल्या जाणाऱ्या जमिनी अग्रहार करमुक्त असायच्या. 3. लष्करी व नागरी सेवेसाठी रोख पगाराऐवजी इनामी जमीन देण्याची पद्धत सुरू झाली. या प्रथेने मध्ययुगीन सरंजामी पद्धतीची सुरुवात झाली. या पद्धतीमुळे नागरी केंद्राचा ऱ्हास झाला. 4. अग्रहार, दान जमिनी व इनाम जमिनी करमुक्त असल्याने महसूल कमी झाला आणि राज्याची अर्थव्यवस्था दुर्बल झाली. क. मुद्दा आहे गुप्तकालीन नाणी व नाणकशास्त्रातील प्रगती. 1. सुवर्णकारांनी घडवलेली सुवर्ण नाणी उत्तम प्रतीची होती. 2. गुप्तकालीन नाण्यांवर राजाच्या विविध पैलूंचे सौंदर्यपूर्ण व वास्तववादी चित्रण केले जात असे. 3. समुद्रगुप्ताच्या काळातील काही नाण्यांवर वीणावादक प्रतिमा आहेत. त्यावरून तो संगीतज्ञ होता हे लक्षात येते. प्रश्न दुसरा आहे, शिलाहार घराण्याविषयी माहिती लिहा. त्यासाठी मुद्दे आहेत संस्थापक, दक्षिण कोकणचे शिलाहार, उत्तर कोकणचे शिलाहार, कोल्हापूरचे शिलाहार. उत्तर. पहिला मुद्दा संस्थापक. विद्याधर जिमूतवाहक याचा उल्लेख आद्यपुरुष म्हणून 3ही शाखांचे राजे करतात. ते स्वतःला तरगपुराधीश्वर असे म्हणवून घेतात. म्हणजे या घराण्याचा मूळ पुरुष वाहन हा उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावातून आला असावा. ब. दक्षिण कोकणचे शिलाहार. 1. शिलाहारांची दक्षिण कोकणातील सत्ता सनफुल्लया राजाने स्थापन केली. 2. त्याचा मुलगा धम्मियार याने बालीपट्टण हे गाव वसवले व तिथे एक किल्ला बांधला. 3. आदित्यवर्माने राज्य ठाण्यापासून गोव्यापर्यंत वाढवले. 4. या घराण्याचा शेवटचा राजा रट्टराज होता असे खारेपाटण येथे सापडलेल्या ताम्रपटानुसार दिसते. पुढचा मुद्दा आहे क. उत्तर कोकणचे शिलाहार. 1. कपर्दी हा उत्तर कोकणच्या शिलाहारांचा संस्थापक होता. तो प्रारंभी राष्ट्रकूटांचा मांडलिक होता. 2. उत्तर कोकणच्या शिलाहार राजांनी ठाणे येथे आपली राजधानी स्थापन केली. 3. पुलशक्ती, झंज, पहिला व दुसरा वज्जड, चित्तराज, पहिला अपरार्क, मल्लिकार्जुन आणि सोमेश्वर हे या घराण्यातील काही कर्तबगार राजे होत. 4. त्यांच्यातील अंतर्गत भांडणाचा फायदा घेऊन कोल्हापूरचे शिलाहार आणि कदंब यांनी उत्तर कोकणाचा काही भाग जिंकला. 5. चित्तराजचा भाऊ मुम्मुनी याने अंबरनाथ येथे आम्रेश्वर महादेवाचे भव्य मंदिर बांधले. ड. मुद्दा आहे कोल्हापूरचे शिलाहार. 1. जतिग हा कोल्हापूरच्या शिलाहार घराण्याचा संस्थापक होता. 2. कोल्हापूरच्या शिलाहारांची सत्ता सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि बेळगावर होती. 3. न्यायवर्मा चंद्र, दुसरा जतिक, मारसिंह, दुसरा गुहल, पहिला व दुसरा भोज, बल्लाळ, गंडरादित्य, विक्रमादित्य इत्यादी या घराण्याचे नामवंत राज्यकर्ते होत. 4. दुसरा भोज हा कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील महत्त्वाचा राजा होता. कोल्हापूर, वळीवडे व पन्हाळा या राजधान्या त्याने वसवल्या. 5. खिद्रापूर येथील कोप्पेश्वर महादेवाच्या भव्य मंदिराची निर्मिती या घराण्याच्या राज्यकर्त्यांनी केली. चौथा प्रश्न आहे, थायलंडमधील भारतीय संस्कृतीचा प्रकार स्पष्ट करा. उत्तर.
1. इसवी सनाच्या 6व्या ते 11व्या शतकात आग्नेय आशियातील थायलंडमध्ये मॉन लोकांचे द्वारावती नामक राज्य होते. 2. द्वारावती राजवटीच्या काळात थायलंडमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला. 3. मॉन लोकांच्या संस्कृतीच्या घडणीमध्ये भारतीय शिल्प, साहित्य, नीतिशास्त्र व दंडनीती या क्षेत्रातील परंपरांचा मोठा वाटा होता. 4. थायलंडच्या इतर भागात झालेल्या विजयांचे श्रेय मॉन लोकांना आणि पर्यायाने भारताला दिले जाते. 5. थायलंडमध्ये लोपबुरी म्हणजे लाओपुरी आणि आउथ्या म्हणजे अयोध्या यासारख्या शहरांच्या जवळ द्वारावती कालखंडातील शिल्प आणि स्थापत्याचे अवशेष सापडले आहेत. 6. यावरून हे स्पष्ट होते की द्वारावती शिल्पशैलीवर भारतीय शिल्पशैलीचा प्रभाव होता. दक्षिणेतील चोळांच्या राज्यात या प्रकारची मंदिरे होती. त्यासारखी मंदिरे थायलंडमध्ये निर्माण करण्यात आली होती. 7. या अवशेषात भगवान बुद्ध, भगवान विष्णू यांच्या मूर्त्या व शिवलिंग सापडले होते. 8. शेजारच्या कंबोडियातील शिल्पशैलीचा उगम द्वारावतीच्या शिल्पशैलीत म्हणजे द्राविडी शिल्पशैलीत झालेला असावा. 9. 14व्या शतकातील अयुथ्या राजाच्या नावामागे राम हा उपसर्ग जोडलेला दिसतो. याचे कारण रामचरित्राची थायलंडमधील लोकप्रियता हे आहे. 10. थायलंडमध्ये रामायणाची स्वतंत्र परंपरा आहे. तिला रामकियन राम आख्यान असे म्हटले जाते. 11. रामकियनमधील कथा व त्यातील मूल्ये थायलंडमधील शिल्पकला, नाट्यकला, नृत्यकला, लोकसंगीत या विविध कलांच्या माध्यमातून जपलेल्या आहेत. 5वा प्रश्न. मुघल काळातील स्थापत्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. मुघल काळात ताजमहल, जामा मशीद, लाल किल्ला अशा अनेक वास्तू बांधल्या गेल्या. या वास्तू मुघल स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना आहेत. या स्थापत्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. 1. अकबराच्या काळापर्यंतच्या स्थापत्य शैलीवर इराणी स्थापत्यकलेचा प्रभाव अधिक होता. 2. अकबरानंतर भारतीय स्थापत्यकलेच्या प्रभावातून भारतीय इस्लामी म्हणजे इंडो इस्लामिक स्थापत्यकला उदयास आली. 3. मुघलकालीन वास्तूंवरील कलाकुसर, कोरीव काम व सौंदर्य ही या स्थापत्याची वैशिष्ट्ये आहेत. 4. वास्तूंच्या बांधणीत लाल दगडांचा आणि संगमरवरी दगडांचा वापर केलेला आहे. 5. भव्य घुमट, कमानी, नक्षीदार जाळ्या ही या काळातील स्थापत्यकलेची वैशिष्ट्ये होती. 6. मुघल काळात विस्तीर्ण बागा, कारंजी यांचीही उभारणी करण्यात आली. अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते तुमच्या लक्षात आले असेलच. यातील काही प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत नक्कीच असू शकतील. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. अभ्यासासाठी शुभेच्छा.